नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथे दिवंगत संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेनंतर खरं तर मला हाही प्रश्न पडला की ही निवडणूक ती घटना घडल्याच्या 6 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे होती. पण बहुधा त्या घटनेची संवेदनशीलता, तिथलं वातावरण हे पाहून सरकारनं ती निवडणूक उशिरा घेतली. पण त्याचा काही प्रमाणात का असेना पण अश्विनी देशमुख यांना फटका बसला असावा असं दिसतंय. अर्थात ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं, स्वरूपानंद देशमुख, त्यांच्या विजयाबद्दल आपल्याला त्यांचं श्रेय हिरावून घेण्याचं काही कारण नाही आहे. कारण अवघ्या 8 मतांनी की 9 मतांनी मागच्या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख यांच्याकडनं स्वरूपानंद देशमुख यांचा पराभव झाला होता. मी आता धनंजय देशमुखांना विचारलं तर त्यांच्या मताप्रमाणे गेली 15 वर्ष ही सत्ता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाकडे होती सरपंचपदाची. आणि आज झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आश्चर्यकारक असा कौल दिला आहे. म्हणजे किमान बाहेरच्या लोकांसाठी. गावातलं राजकारण गावात वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं. रोजचा डे टू डेचा संपर्क कोणाचा आहे, महिलेच्या ऐवजी पुरुषाला आपण निवडून दिलं तर कसं होईल, भावकी असते. कारण शेवटी संतोष देशमुख यांचं काही ते मूळ गाव नाही आहे मस्साजोग, ते त्यांच्या मामाचं गाव आहे. आणि स्वरूपानंद देशमुख हे त्या गावचे मूळचे वतनदार आहेत. त्यामुळे हाही फरक पडला असावा. आणि आपल्याला माहिती नाही की स्वरूपानंद देशमुख यांचं तिथलं मूळचं काम काय. आणि म्हणून आज झालेल्या ह्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना अवादा कंपनीच्या पैशाची चर्चा कशी सुरू झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये पैसे कसे वाटले गेले हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे कुणाचीही बाजू न घेणारं, कोणताही राजकीय अभिनिवेश असलेलं असं तुम्हाला विश्लेषण पाहायला मिळणार नाही. केवळ सत्याच्या जवळ जाणारं. सो एकूण 1744 मतदान हे मस्साजोग ह्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी झालं. त्यात श्री स्वरूपानंद देशमुख यांना 914 मतं, श्रीमती अश्विनी देशमुख यांना 822 मतं आणि 8 मतं ही नोटाला पडली. म्हणजे दोन्ही उमेदवार नको असे 8 मतं होती. आणि स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ही मतं फार महत्त्वाची असतात. 92 ही खूप जास्त झाली. 92 मतांनी ते विजयी झाले. बीडच्या केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सरपंचपद जे रिक्त झालं होतं, या सरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. म्हणजे पुढच्या 15-16 महिन्यानंतर पुन्हा त्या गावामध्ये निवडणूक होणार आहे आणि बहुधा पुढचं आरक्षण पडलेलं असल्यामुळं सरपंचपदासाठी ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. आता ह्याच्यात मी जी काही माहिती घेतली त्याप्रमाणे कदाचित असं असू शकतं की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा गावकऱ्याशी जेवढा हवा तेवढा संपर्क मधल्या काळात झाला नसेल. कारण दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबाबद्दलची जी काही घटना घडली ती, किंवा असंही असेल की ज्या पद्धतीची मदत त्यांना आली त्यामुळं लोकांच्या मनात काही वेगळी भावना आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्याबद्दलची सहानुभूती ही आजही गावकऱ्यांची कायम आहे. आणि स्वतः श्री स्वरूपानंद देशमुख असं म्हणाले की या संपूर्ण खून खटल्यामध्ये सरपंचपदाची निवडणूक वेगळी, पण हा निकाल पूर्ण लागेपर्यंत आम्ही सगळे गावकरी ग्रामस्थ एकच आहोत, हा त्यातल्या त्यात चांगला संदेश. पण मला ह्या निवडणुकीकडे माझं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे अवादा कंपनीच्या कथित अशा CSRच्या मुद्द्यामुळं. स्वरूपानंद देशमुख यांनी 2 दिवसापूर्वी एका छोट्या ठिकाणी, म्हणजे एका छोट्या म्हणणार नाही त्या कॉन्टेक्स्टमध्ये, एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देत असताना त्यांनी गावासाठी अवादा कंपनीनं 55 लाख रुपयाचा CSRचा निधी दिला होता आणि हा निधी हा धनंजय देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावरून स्वतःकडे वळवला असा गंभीर आरोप केला. गंभीर आरोप का? कारण हे सगळं प्रकरणच मुळात अवादा प्रकरणाशी निगडीत आहे आणि तिथून ते सुरू झालं आणि दुर्दैवाने संतोष देशमुख यांची हत्या झाली. आणि म्हणून मी म्हणतो की हा व्हिडिओ अर्धवट पाहू नका. शेवटी धनंजय देशमुख यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात तेही आपण ऐकू. स्वरूपानंद देशमुख यांचा आरोप आहे की 55 लाख रुपये हे CSR फंडाच्या माध्यमातून अवादा कंपनीनं ग्रामपंचायतीला दिले. CSR म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीनं जो काही नफा कमवला आहे त्या नफ्याच्या 2% निधी हा ती कंपनी जिथे काम करते त्या परिसराच्या विकासासाठी त्यांनी खर्चावा, हे डॉक्टर मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी कायद्यानं घालून दिलेलं बंधन आहे. मग जो वाल्मिक कराड आणि मंडळींचा जो हायदोस तिथं बघायला मिळाला तो अवादा कंपनीशी निगडीतच आहे. त्या ठिकाणी असलेल्या सिक्युरिटी गार्डला जाऊन या वाल्मिक कराड आणि मंडळीच्या साथीदारांनी मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर आपल्या गावच्या प्रांगणामध्ये असलेल्या, गावाच्या परिसरामध्ये असलेल्या आवदा कंपनीच्या संदर्भामध्ये असं कसं काय होतं, हे समजून घेण्यासाठी संतोष देशमुख तिथं गेले. संतोष देशमुख गेल्यानंतर तिथं बाचाबाची झाली. संतोष देशमुखांनी कोणाला मारहाण केली असं वगैरे असा आरोप केले गेले. सत्य कोर्टात येईल ते. आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख हे लातूरला गेल्यानंतर त्यांच्यावरती पाळत ठेवून एका टोल नाक्यावरती त्यांची गाडी अडवून अतिशय निर्घृणपणे आणि मग आपल्या अंगावरती शहारे येणारी बातमी आम्ही जी ब्रेक केली की अक्षरशः लघुशंका वगैरे करून व्हिडिओ कॉल करून त्यांचा खून केला. त्या खुनामुळं महाराष्ट्र अवघा हळहळला. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत सगळ्या महाराष्ट्रानं एक एकवटलपणा दाखवला आणि आम्ही तर त्यातले सगळे छोटे मोठे तपशील महाराष्ट्राला सांगितले. आता त्याच्यानंतर ही झालेली निवडणूक आहे. साधारणपणे अशा निवडणुकीमध्ये सहानुभूतीचं वातावरण असतं आणि त्यामुळंच मला आश्चर्य वाटलं की अश्विनी देशमुख यांना जरी मतं चांगली मिळाली असली 822 वगैरे, तरी त्या 822 मतांमध्ये आणि विजयी उमेदवाराच्या मतामध्ये 92 मताचं अंतर आहे आणि 8 जणांनी म्हणजे जवळपास 100 जणांनी तर त्यांना कौल दिलेला नाही आहे. म्हणजे काहीतरी चुकलं आहे. आता ते काय चुकलं आहे त्याच्याबद्दलचे तपशील त्या स्वतःच सांगू शकतात. फक्त मला महाराष्ट्राला ही बातमी सांगायची. आणखीन एक मला आश्चर्य वाटलं. आता ते कुणी वाटले काय ह्याचं आकलन आपण आपल्या पातळीवरती करा. परंतु या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या अत्यंत चुरशीच्या निवडणुका असतात, थेट पैसे वाटले गेले असं म्हणतात. आता अर्थात हा तपासाचा भाग आहे. पुन्हा तेच की हे IQ माहितीवर आधारित आहे, पण मला खात्री आहे की असं झालं असेल. कोण म्हणतं 4,000 वाटले, कोण म्हणतं 10,000 वाटले, कोण म्हणतं 15,000 वाटले. आता कुणी वाटले, कशा पद्धतीनं वाटले, खरंच वाटले का? कारण ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची थेट अशी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये हे 2 मुद्दे फार कळीचे ठरले असं म्हणतात. एक, अवादा कंपनीचा जो CSR ग्रामपंचायतीला आला होता, तो कथितरित्या धनंजय देशमुख यांनी स्वतःकडे वळवून घेतला, स्वतःच्या बँकेच्या अकाउंटवर वळवून घेतला आणि दुसरं म्हणजे पैशाचं वाटप. आणखीन एक असू शकतो कारण सुप्त ती चर्चा असते म्हणून, की देशमुख कुटुंबियांना जी मदत आली, त्यांना स्वतः अश्विनी देशमुख यांना एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळाली आणि तीच खाजगी शिक्षण संस्था असल्यामुळंच त्या निवडणूक लढू शकला. शासकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ती लढता येत नाही. त्यांना विशेष बाब म्हणून सरकारनं अश्विनी देशमुख यांची नियुक्ती केली. त्याच्यानंतर त्यांच्या कन्येला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं कारण तिचा परीक्षेच्या ऐन काळामध्ये हा सगळा प्रकार घडल्यामुळं तिला तेवढे मार्क्स जेवढे अपेक्षित होते तेवढे मिळाले नाहीत. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतः सदनिका बांधून दिली वगैरे किंवा त्याच्यासाठीचं फंडिंग केलं. कदाचित हाही सगळा भाग असावा. सो ज्या वेळेला अवादा कंपनीचे CSRचा विषय आला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की या संदर्भात आपण धनंजय देशमुख यांना बोललं पाहिजे. त्यांनी अत्यंत छातीठोकपणे सांगितलं आहे की अवादा कंपनीनं केवळ 2 लाख रुपयाचं शौचालय गावामध्ये बांधलं आणि आता स्वरूपानंद देशमुख हे सरपंच झालेच आहेत. तर त्यांनी आता हे सिद्ध करून दाखवावं की ग्रामपंचायतीच्या खात्यावरून तो पैसा धनंजय देशमुख यांच्याकडे वळाला. आता खरं खोटं हे धनंजय देशमुख यांची एक बाजू, स्वरूपानंद देशमुख यांनी मांडलेली बाजू आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांनी त्यांच्याच बाजूनं दिलेला कौल पाहता आपण इथं तटस्थपणे एवढंच म्हणू शकतो की हे प्रकरण गंभीर आहे. अवादा कंपनीकडनं अशा पद्धतीचा जर CSR मदत त्यांनी दिली असेल तर ती थेट धनंजय देशमुख यांना द्यायला काहीच हरकत नाही. ती द्यायला पाहिजे. त्या कुटुंबाचं खूप नुकसान झालं. पण जर तो CSR ग्रामपंचायतीसाठी आला असेल आणि तो जर धनंजय देशमुख यांनी वळवला असेल तर तुम्हाला माहिती आहे की हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. मग याची सत्यता ही आता नवनियुक्त स्वरूपानंद देशमुख ह्या सरपंचांनी महाराष्ट्रासमोर कधीतरी मांडायला पाहिजे. पण हा जरा धक्कादायक असा निकाल होता म्हणून तो मी महाराष्ट्रासमोर मांडला. पुन्हा तुम्हाला तेच आव्हान की हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की हे चॅनल तुम्ही फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. थँक्यू.